मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण राजमाता जिजाऊ यांच्या जयंती विशेष अतिशय सुंदर मराठी भाषण पाहणार आहोत। महाराष्ट्राच्या मातीमध्ये रोवलेली पहार काढून ज्या माऊलीने गुलामगिरीच्या छाताडावर प्रहार केला, त्या विश्वमाता, राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मानाचा मुजरा। आदरणीय व्यासपीठ, गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या देशबांधवांना नमस्कार। आज 12 जानेवारी आपण राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करत आहोत। जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे झाला। त्यांचे वडील लखुजीराव जाधव हे एक शूर सरदार होते। बालपणापासूनच जिजाऊंनी युद्धकला आणि राजकारणाचे धडे गिरवले होते। रयतेवर होणारा अन्याय पाहून जिजाऊंचे मन कळवळत असे। त्यांनी ठरवले की आपला मुलगा हा कुणाची चाकरी करणार नाही, तर रयतेचे राज्य निर्माण करणारा राजा बनेल। त्यांनी शिवबांना रामायण, महाभारतातील शौर्यकथा सांगितल्या आणि त्यांच्यात निर्भयता पेरली। जिजाऊ केवळ शिवरायांच्या माता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या खऱ्या मार्गदर्शक होत्या। शिवराय मोहिमेवर असताना स्वराज्याची पूर्ण जबाबदारी जिजाऊ समर्थपणे सांभाळत असत। त्यांच्या संस्कारामुळेच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखे महान राजे लाभले। आजही राजमाता जिजाऊ यांचे नाव घेताच अंगावर शहारे येतात। धन्य त्या राजमाता जिजाऊ, धन्य ते छत्रपती शिवाजी राजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मुलांनो, अशाच प्रकारचे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी मातृभाषा या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। थँक्यू।